राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई। गोवा निर्मित 23 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आलाय। पाहूया बातमी विस्तारानं। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईचा धडाका सुरू झालाय। राज्यात विक्रीसाठी बंदी असलेली गोवा निर्मित दारू अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती बुधवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली। मिळालेल्या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातून मोठा मद्यसाठा जप्त केलाय। याबाबत अधिक माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आर.जे. पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे। माननीय आयुक्त साहेब, सुनील साहेब, तसेच सुरवे साहेब संचालक, तसेच आमचे विभागीय आयुक्त वर्मा मॅडम व आमचे अध्यक्ष गर्जे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला काल एक गुप्त बातमी मिळाली। पाथर्डी फाटाजवळ संतोष कॉफेजवळ इथे एक गाडी येत आहे व टेम्पो। तसं आमचं टीम निरीक्षक राज्य विभाग, आमचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी आम्ही संध्याकाळी 6:30 वाजता असं पाळत ठेवून ती गाडी पकडली। त्यात गाडी संशयित आल्यानंतर आम्ही गाडी खोलल्यानंतर त्याच्यात भुस्सा काही कॅरेट असे मिळाले। पण जेव्हा ते भुस्सा कॅरेट काढल्यानंतर आतमध्ये आम्हाला काही बॉक्स दिसले। बॉक्स खोलल्यानंतर ती गोवा निर्मित झालेली दारू मिळाली आम्हाला। त्याच्यात वडका, व्हिस्की व रम असे 3 ब्रँड मिळाले आम्हाला। अशी एकूण आम्हाला 285 बॉक्स मिळाले। त्याची एकूण मुद्देमाल किंमत 23,34,200 रुपये आहे। आणि पुढे एक आरोपी मिळाला, 2 आरोपी होते, एक आरोपी पळाला तिथून। आता आरोपीचा तसं आता कोर्टात त्याला हजर करू आपण आणि पिशी घेतल्यानंतर पुढचा तपास आम्ही करणार त्याच्यात। नाही तसं आता मागच्या याच्यावर गुन्हे नाहीत, पण आता त्याच्यावर आता याच्यामध्ये कोण कोण आहे, हा माल यांनी कुठून आणला आणि कुठं जात होता त्याचा तपास आता आपण करू। त्याचा जप्त केलेल्या साठामध्ये वोडका, व्हिस्की, रम अशा 3 प्रकारचे मद्य असून साधारण 23 लाख रुपयांचा हा मुद्देमाल आहे। याचे 288 बॉक्स हे जप्त करण्यात आले। तसेच एका संशयितास ताब्यात घेतलं असून दुसरा एक जण फरार आहे। त्याचा तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग घेत आहे। महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे।